अरा अयो मिसळ भजी धिंगाणाच केला ना. थांबा थांबा व्हिडिओ पहिल्यापासून बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा पायात चप्पल सरकिवली आणि मग पुन्हा आपली ऍक्टिव्हा ऍक्टिवेट केली आणि तिथून पेट्रोल टाकायला आलो घ्या. त्याच्या आईला मरणाची गर्दी. सगळा कॉन्फिडन्स हेतच गळून पडला. आणि आज आता आपल्याला मस्तपैकी सुट्टी मिळाली. आता कुठं जायचं म्हणून मस्तपैकी हॉटेलला जावं म्हणलं. तर ह्या कार्तिकच्या हातात मोबाईल दिला. यांनी सातबारा हॉटेलचा व्हिडिओ काढ. अरे बंद कर म्हणलं, आपल्याला मिसळ खायला जायचंय. त्याच्यावर थोडं वासाकलो ते खालीच उतरायला लागला. नको उतरू म्हणलं, बस म्हणलं आपल्या बिंदास तापाचा कंटेंटच तूच आहे. मिसळ खायला चाल तू पण म्हणलं सकाळ सकाळ ह्यांचं बघून संपलं काय की. पण सोमवारी बंद होतं. मग लगेच दुसरं ऑप्शन निवडला. आणि आपल्या भुंबात जशी मटणाची दुकान आहेत ना तसं नाशिक मध्ये मिसळला उतच आला. कारण नाशिक मध्ये सगळ्यात फेमस म्हणलं तर काय मिसळ. आणि इथलं वातावरण तर काय म्हणता एकच नंबर. मस्तपैकी गावाकडल्यासारखी मिसळ खायची असली तर भावांना आंब्याचा पाडा या मिसळला नक्कीच यावं लागतं. कारण इथं आंबे बघाय मिळते. आता मी तर इकडे व्हिडिओ काढत होतो पण मिसळ आलेली कार्तिकला कळलं. कार्तिक गपचूपच पळाला. अगं बया बया काय मिसळ, काय त्याच्यावर रस्सा आणि काय भजी एकच नंबर. आमच्या काकाने डायरेक्ट भाकरीच मागवली. भाकरीसाठी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ह्या वाघाने नुसत्या पाण्याच्या 17-10 बाटल्या आणल्या आणि तिथनं बडीशेप आण म्हणलं तर लाजायला लागले. आता त्याच्या आयला म्हणलं मी इकडे तोबरा भरला आणि किसा भरला आणि याताने आपली ड्रायव्हिंग बघून गप आपल्याला मागं बसावं लागलं. आणि आता अभ्यास करायला लावलाय ना, मग जातो घरी. फॉलो तेवढं करून घ्या.